लोकशाही व्यवस्था मजबूत होत असताना संविधान मजबूत करणं हा जसा भाग संसदेत चर्चेला जातो आहे आणि याच संविधानाच्या आर्टिकल 340च्या माध्यमातून ओबीसी समाजाला किंवा ओबीसी समुदायाला आरक्षण मिळालं आहे. या आरक्षणासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागलेला आहे. मोठ्या महत्प्रयासाने आणि संघर्षाने ओबीसींचं हे आरक्षण मंडल आयोगाच्या अनुषंगानं मिळालं आहे. आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्याचा एक संवैधानिक कृती कार्यक्रम आहे असं कालच वंचित बहुजन आघाडीने आपल्या भूमिकेत म्हटलं होतं. मात्र आज आरक्षणाचा विषय आपण नेमका का बोलतो आहोत आणि तोही ओबीसी आरक्षणाच्या विषयावर, तर या संदर्भात एक महत्त्वपूर्ण घटना मुंबईतील म्हणजे कोणत्याही समाजामध्ये डॉक्टर हे अतिशय उच्च विद्या विभूषित असे गृहस्थ मानले जातात आणि त्यामुळे मुंबईत काही डॉक्टरांनी जवळपास 14 डॉक्टरांनी अशी भूमिका घेतली की आम्हाला मिळालेलं ओबीसी आरक्षण आम्ही सोडणार आहोत. आता हे 14 डॉक्टर कोण असेल त्याच्यातली 2 नावं आलेली आणि त्याच्यातलं नेतृत्वस्थानी असणारं नाव डॉक्टर राहुल घुले यांचं आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की 2008मध्ये KEMमधून ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून आम्ही MBBS केलं, मी MBBS केलं, पासआउट झालो. आता माझी स्थिती अशी आहे की मी माझ्या मुलांच्या फी भरू शकतो, त्यांना शिकवू शकतो, त्यांच्या ट्युशन्स फी देऊ शकतो, म्हणजे आर्थिक सक्षमता आलेली आहे. आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, हा विचारांचा जो मुद्दा आहे हा सर्वतोपरी चर्चेला गेलेला आहे. परंतु आरक्षणाच्या अनुषंगानं आरक्षण संपवण्यासाठी एनकेन प्रकारे हिरून फिरून तोच मुद्दा पुढे घेऊन येण्याची आरक्षण विरोधकांची एक रणनीती असते. मात्र आज जे म्हणताय डॉक्टर राहुल घुले आणि डॉक्टर गिरी या दोघांनीही आपली आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यामुळे आपण आता सक्षम झालो आहोत म्हणून आम्ही आरक्षण सोडतो आहोत. वास्तविक आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि खास करून ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये क्रिमिलेअर लागू आहे. या क्रिमिलेअरचा पहिला विचार 1975मध्ये न्यायमूर्ती कृष्ण अय्यर यांच्या समोर जे प्रकरण आलं होतं त्यावेळेस तो केला गेला होता. अर्थात त्यावेळेस आरक्षण ओबीसींचं आरक्षण लागू नव्हतंच. नंतर इंदिरा साहनी या खटल्यामध्ये 50% जी मर्यादा टाकली, जी कॅप केली गेली, त्यानंतर क्रिमिलेअरचा मुद्दा हा सातत्यानं पुढे आला आणि काही वर्षानंतर ओबीसी आरक्षणावर क्रिमिलेअर आलं. क्रिमिलेअर असतानाही असं म्हणणं की आम्ही आरक्षण सोडतो आहोत कारण आमची आर्थिक स्थिती मजबूत झाली, याचा अर्थ आरक्षण सोडणाऱ्यांचा काही सामाजिक संदर्भ समजून घेण्यात घोळ होतो आहे की ते नेमके स्टंट करत आहेत. आता आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही हे ओबीसी विचारवंत, ओबीसी लेखक आणि मंडल आयोगाची चळवळ ज्यांनी चालवली ते जनार्दन पाटील, प्राध्यापक श्रावण देवरे या सगळ्या मंडळींनी यावर वारंवार प्रबोधनही केलेलं आहे. परंतु तरीही डॉक्टर राहुल घुले यांच्यासारखे डॉक्टर हे म्हणतात की आम्ही आरक्षण सोडतो आहोत आणि ते कायद्याने सोडता येण्याची प्रक्रिया आहे का अशी ते विचारणा करतात. आता यांची ही जी भूमिका आहे ही एक खरोखर सामाजिक भूमिकेतून आलेली किंवा प्रामाणिक मनातून आलेली भूमिका आहे की नेमका स्टंट आहे, याचा आपल्याला थोडा संदर्भ पाहावा लागेल. डॉक्टर राहुल घुले यांची मेडिकल कारकीर्द म्हणजे KEMमधून शिक्षण घेतल्यानंतर जे हॉस्पिटलमधून त्यांची कारकीर्द सुरू झाली आणि त्यानंतर ते सतत कुठल्या ना कुठल्या प्रोजेक्शनच्या अनुषंगानं चर्चेत राहिले. त्यांचा वनरूपी क्लिनिक हा प्रकल्प आपण मुंबईत पाहतो. अनेक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 1 नंबरच्या आजूबाजूला तो बाहेर कुठेतरी असतो, अगदी त्या प्लॅटफॉर्मच्या जागेवर. आता ही जागा रेल्वेची असते, आता ती कशी मिळवली जाते, कोणत्या याच्याने मिळवली हा वेगळा मुद्दा आहे. परंतु हे वनरूपी क्लिनिक त्यांनी सुरू केलं
आणि या मनरूपी क्लिनिकनंतर म्हणजे 2021मध्ये याच डॉक्टर राहुल घुले यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केलेला होता. आणि त्या अनुषंगानं त्यांनी हेही सांगितलं होतं की 29 लाख रुपये त्यांनी आपला दवाखाना ठाणेमध्ये TMCमध्ये ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ठाणे महानगर परिषदेमध्ये त्यांनी गुंतवलेले होते. ती नंतर त्यांनी 1 कोटीपर्यंतही सांगितली होती. आणि त्या ठिकाणी जो फटका बसला त्यामुळे त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. ही 2021ची फार जुनी घटना नाही, ही 2021मधलीच घटना आहे. आणि आज 2024 आहे. अवघ्या 3 वर्षामध्ये हा जो बदल होतो व्यवस्थेमध्ये, तुम्ही आरक्षण घेतात, डॉक्टर होतात, डॉक्टर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कल्पकता वापरतात, त्यांना एक केंद्र सरकारच्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सुविधा मिळते, त्यानंतर तुम्ही एखाद्या महानगरपालिकेबरोबर काही करार करतात, तिथे तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये सामील होतात आणि त्यातून तुमच्या आयुष्यात काही दुर्धर प्रसंग ओढवतात आणि आज लगेच तुम्ही एक व्यापक भूमिका घेतात आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात आणि आम्ही आरक्षण सोडतो आहोत. आरक्षण सोडणं हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही. आरक्षण सोडायचं असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबात घेऊ नका, त्यावर तुम्ही चर्चा का घडवून आणता आहेत हा खरा मुद्दा आहे. कारण आरक्षण घेणारे OBC हे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले तरी ते या व्यवस्थेत सामाजिकदृष्ट्या सक्षम नाहीत. याचं कारण तुमच्या पाल्यांना आजही तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये जर बसवलं आणि त्यांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या स्पर्धेत जेव्हा ते येतील तेव्हा तुम्हाला तुमची खरी वास्तवता, खरी सामाजिकता कळेल. आणि जेव्हा या स्पर्धांमध्ये तुमची पाल्य अजून गेलेली नाहीत तोपर्यंतच तुम्ही म्हणतात की आम्ही सक्षम आहोत. आर्थिक सक्षम असणं हा सामाजिक सक्षम असण्याचा भाग नाहीच आहे. या देशातल्या जाती व्यवस्थेने सगळ्यांना तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असलात तरी तुमच्याविषयी एक दृष्टिकोन तयार करून ठेवला आहे आणि तो दृष्टिकोन तुम्हाला या देशाच्या निर्णय व्यवस्थेमध्ये कधीच सामील करून घेऊ शकत नाही. या देशाच्या निर्णय प्रक्रिया घडवणारे जे घटक आहेत, ज्या व्यवस्था आहेत, त्यामध्ये OBC म्हणून तुमच्या पाल्यांना तुम्ही प्रवेश मिळवून बघा किंवा त्या व्यवस्थेमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करून बघा. मग तुम्हाला कळेल की तुमचं खरं वास्तव या समाजातलं काय आहे. ते जात वास्तव आहे की आर्थिक वास्तव आहे याची नेमकी तुम्हाला जाण होईल. परंतु आज आरक्षण सोडण्याची ही घेतलेली भूमिका ज्या व्यक्तींनी घेतलेली आहे त्यांचा हा जर आपण सगळा इतिहास तपासला तर तोही एक वादग्रस्त ठरतो आणि म्हणून त्यांची ही भूमिका ही वादग्रस्तच ठरेल यात कोणतीही शंका घेण्याचं कारण नाही. परंतु या संदर्भामध्ये OBC आरक्षणाचे नेते जे आहेत किंवा OBC आरक्षणावर विचार करणारे जे विचारवंत आहेत त्यांनी भूमिका घ्यावी. त्यांचं या संदर्भातलं नेमकं काय म्हणणं असेल किंवा काय म्हणणं आहे हे त्यांनी निश्चितपणे मांडावं. परंतु डॉक्टर राहुल घुले यांनी घेतलेली भूमिका ही निश्चितपणे वादग्रस्त आहे आणि OBC समुदायावर अन्याय करणारी आहे हे मात्र निश्चित. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा.